इनको राइस है। चला पुण्याला जाऊया. हाय नमस्कार. दिसते का मी? पुण्याला चाललोय. नमस्कार. पुण्याला निघाली आहे बघा. 6:30ची बस आहे. म्हणजे आता 6:30ची म्हणजे जरा काळोखच. आता थंडीचं टाईम आहे म्हणजे अंधार आहे थोडा. आम्ही स्टॉपला आलो आहे. अगदी आमच्या बिल्डिंगच्या समोरच स्टॉप आहे म्हणून बसने जायचा विचार केला. आता बससाठी आलो आहे. तुम्हाला सांगते बसनं मला वाटतं माझी सीट बुकिंग झाली तिथून तिने ठरवूनच टाकलं की आता उशिरा जायचं. कारण बसला थांबले आणि बस वेळेत आले हे कधी माझ्यासाठी झालंच नाही. तेव्हा मी समजली आज बस आहे लेट. शांतपणे उभी राहिली. हे बघा वरून छान मेट्रो जाते आहे, खालून सगळ्या गाड्या जात आहेत. अगदी आता सकाळची वेळ आहे त्यामुळे थोडं ट्रॅफिक कमी आहे. तर म्हटलं बोरवलीवरून सुटणारी बस आहे, येईल पटकन. पण कशाला, मी बुकिंग केली ना. मग तिने तेव्हापासून तयारी केली की हळूहळू जायचं. चला वाट बघता बघता एकदाची बस आली. बसमध्ये आम्ही बसलो. तरी ती नाही तरी 20 मिनटं लेट झाली. आणि आता थोडे आलो इथे नाश्त्याला. थांबली आणि थांबणार आहे आता इथे. इथे उतरून थोडा आम्ही काहीतरी नाश्ता करतो. आता काय आहे, आमचं डिसेंबर महिना म्हणजे सगळ्या केक कटिंगचा, बड्डे ॲनिव्हर्सरीचा महिना आहे. आता 4 तारीख होती, मुलांची ॲनिव्हर्सरी होती लग्नाची. आता तो केक झाला 4 तारखेला कापून. 5 तारीख 7 तारीखमध्ये 7 तारखेला माझा बड्डे. तर मी जाणार पुण्याला म्हणून मग आदल्या दिवशी छोटा केक आणून माझा बड्डे साजरा केला मुलांनी. कारण मी पुण्याला याच्यासाठी चालली आहे ते तुम्हाला सांगितलंच नाही मी. हे बघा मी पुण्याला आले. ही आमची परी आणि हिचा बड्डे आहे 8 तारखेला. माझा 7ला आहे, तिचा 8ला आहे. त्यामुळे तिला 5 वर्ष झाली त्यामुळे तिचा बड्डे आहे. हे तिच्या मामीने विंग्स घेतले तिला, ते घालूनच दिवसभर फिरते आहे. आत्ता पुन्हा रात्री इथे छोटा केक कापला गेला. पुन्हा इथे बड्डे झाला. आत्ता सकाळी पुन्हा बड्डेची तयारी. देवाजवळ दिवा लावते कारण बड्डे आहे. सगळ्यांचं म्हणे चला हॉटेलमध्ये जायचं, आज बड्डे सेलिब्रेट करायचं. पुन्हा ती तयारी. आता निघतोय आम्ही हॉटेलमध्ये जायला. थोडं म्हटलं दिवाबत्ती करावी, आपला बड्डे आहे. मला अगदी लहान झाल्यासारखं वाटते. सगळे हॅपी बर्थडे बोलत आहेत. कोणी काय करतंय, कोणी काय करतंय. वेगळंच फील झालं मला, खरोखरच सांगते. आज आले लेकीकडे पण तिने काय खूप कौतुकाचं वर्ष झालं. अगदी जावई मुलगी. मलाच वाटायला लागलं की बापरे मी काहीतरी सेलिब्रिटी आहे. आता हॉटेलमध्ये जायचा प्लॅन झाला. देवाकडे एकच मागणं, असाच हसता खेळता परिवार मिळू दे आणि हातपाय चालू असतानाच एक्झिट होऊ दे.
माझी मिस तथास्तू म्हणते. आता आम्ही निघालोय हॉटेलमध्ये जायला. मुलीच्या सासूबाई, तिची नणंदही आली होती, कारण दुसऱ्या दिवशी आमच्या छोटीचा बड्डे होता. आता गाडीत खूप माणसं, आम्ही, माझा नातू आणि मी मागे बसलो, दोघंजणं. मोठा सगळ्यात माझा लाडका नातू, दुग्गा म्हणतो आम्ही. ॲक्च्युली त्याचं नाव साक्ष आहे, पण मी आवडीने दुग्गा बोलते त्याला, डुग्गा. आमचा डुग्गा येतो. आता आम्ही हॉटेलजवळ आलो आहे, हॉटेल सुखकर्ता पुण्यामध्ये. आम्हाला मोदक वगैरे असं खायचं होतं, म्हणजे अशी थाली आपली इंडियन मराठी थाली, महाराष्ट्रीयन थाली. मला थोडं थाली खायला आवडतं, असं सगळे प्रकार. त्यामुळे मग आम्ही इथे सुखकर्तामध्ये आलो. वरण, डाळ, भात, भाजी, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या. हे आहे सुखकर्ता हॉटेल, पुण्यातलं माहिती असेल. आता मी चढत होते, हॅपी बर्थडे. मुलीच्या नंदेने माझी व्हिडिओ केली. आता मी हॉटेलमध्ये आलोय. थाळी बघा, बघूनच पोट भरलं. असा हा इथे माझा बर्थडे साजरा होतोय. इथे आम्ही दोघं बसलोय. हे जावई माझे, त्यांच्या बाजूला त्यांची आई बाबा बसले. इथे ही माझी उद्याची बर्थडे गर्ल बसली आहे. ही लेक माझी, आणि ही मला थाली खायला खूप आवडते. हाय, नमस्कार. मुलीकडे आली आहे पुण्याला. आता माझा बर्थडे साजरा करते, त्याची विनादच आहे. फर्स्ट टाईम आली आहे. नातीचा बड्डे आहे उद्या, त्याच्यासाठी मी आली आहे. आज माझा बड्डे साजरा होतोय. बघूया आपण काय काय चाललंय. बघा कसं काय करतायत, काय डेकोरेशन, आणि कसा बड्डे होणार आहे हा आपण पुढच्या भागात बघूया. नक्की बघा, तुम्हाला आवडेल बघायला कसा झाला बड्डे. खरंच तुम्हालाही वाटेल की आपल्या आईसाठी किंवा आपल्या सासूसाठी किंवा आपल्या बहिणीसाठी, अगदी कोणासाठी आपण कसा आनंद देऊ शकतो. नमस्कार. लाईक करा, शेअर करा.